अणुऊर्जा हा ऊर्जेचा एक शक्तिशाली प्रकार आहे। अणूचे विभाजन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते, परंतु तिचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षिततेच्या उपायासह करणे आवश्यक आहे। अणुऊर्जेचे हे महत्त्व ओळखून भारत सरकारने 3 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा विभागाची एक प्रशासकीय आणि धोरणात्मक संस्था स्थापन केली, ती म्हणजे भारतीय अणुऊर्जा आयोग। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com। भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती। या विचारातूनच आयोगाची स्थापना झाली। आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली। त्यांनी भारतात अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा उत्तम पाया रचला। त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते। अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो तंत्रज्ञान विकसित करणे, अणुऊर्जेचा शांततापूर्ण उपयोग करणे, अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणे, वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाचा विकास करणे ही आयोगाची प्रमुख उद्दिष्ट होती। 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।